सर्वप्रथम सर्व शिक्षकांना माझा नमस्कार। संपूर्ण महाराष्ट्रात निपुण भारत अंतर्गत वाचन, लेखन, संख्याज्ञान व संख्यांवरील क्रिया यावर सुरू असलेल्या कार्यक्रमाअंतर्गत आज आपण संख्यांवरील क्रिया या घटकावर आधारित इयत्ता तिसरीतील विषय गणित यामध्ये अध्ययन स्तर 1 यातील 0 ते 4 पर्यंतच्या अंकांची मूर्त वस्तूंचा वापर करून बेरीज करता येत नाही हे पाहणार आहोत। आज आपण संख्यांवरील क्रिया या घटकाअंतर्गत काही कृतींचा इथे वापर करणार आहोत। चला तर मग मुलांना मैदानावर नेऊन वेगवेगळ्या वस्तूंचे समूह करण्यास सांगितले, जसे हे 2 मणी आणि हे 2 मणी। 2 आणि 2 किती झाले? 1 2 3 4। त्यानंतर आपण अजून वेगळं साहित्य घेऊ शकतो, जसं हे 3 1 2 आणि 3 आणि 1। हे किती झाले? 1 2 3 आणि 4। 3 आणि 1 4। आणखी दुसऱ्या आपण आता वेगवेगळ्या संख्यांचा देखील इथे उपयोग करू शकतो। बघा, हे किती आहेत? 1, हे आहेत 3। 1 आणि 3 मिळून झाले 4। 3 आणि 1 मिळून झाले 4। अशा प्रकारे मुलांना मैदानावर नेऊन वेगवेगळ्या कृती, साहित्यांच्या, खेळण्यांच्या मदतीतून आपण त्यांना बेरीज शिकवू शकतो। आता आपण अशाच पद्धतीने 1 आणि 2 यांना एकत्रित करूया। 0 आणि 2 एकत्रित करून किती झाले? मुलांना 0 म्हणजे काय अशा पद्धतीने दाखवून 0 आणि संख्या किती होतात यासाठी एक खेळ पुढे चालू ठेवू शकतो। कृतीयुक्त खेळ बेरजेसाठी आपण घेऊ शकतो। मुलांची आणि मुलींची अशा 2 सरळ रांगा करायच्या। 2 रांगांच्या मध्ये चौकोन ठेवून त्या चौकोनांमध्ये 0 1 2 3 4 पर्यंतच्या संख्या लिहायच्या। लिहून झाले की मुलींच्या रांगेतील एका मुलीला त्या चौकोनावर आपण यायला सांगायचे। 2 वर आली तर पुढे म्हणायचं 2 मध्ये 2 मिळव, म्हणजेच 2 चौकोन पुढे जा। 2 चौकोन पुढे झाल्यानंतर ज्या चौकोनामध्ये ती संख्या येते ती इतर मुलांना ओळखायला सांगायची। पटकन मुले उत्तर देतात 4। खेळ पद्धतीने मुलांना पुढे मोजून बेरीज हे आपण इथे शिकवू शकतो आणि बरोबर सांगितल्यावर मुलांचं आपण इथे कौतुक देखील करायचं आहे। अशा प्रकारे एका संख्येत आणखी संख्या मिळवल्यावर पुढे गेल्यावर बेरीज होते हे इथे आपण मुलांना सहज शिकवू शकतो। आता आपण 0 आणि 3 यांचे एकत्रित किती हे गणन कसं करायचं हे मुलांना सांगायचं आहे। 0 म्हणजे काय? काहीच नाही। 0 म्हणजे काहीच नाही हे मुलांना आपण समजावून दिलेलं आहे। 0 म्हणजे कोणतीही संख्या मिळवली असता उत्तर तीच संख्या येते हे इथे मुलांना दाखवायचं आहे। 0 आणि 1, 0 अधिक 2, 0 अधिक 3 अशी उदाहरणं विचारून मुलांना बोलतं करायचं आहे। अशा वेगवेगळ्या कृतीयुक्त खेळांमधून 0 ते 4 पर्यंतची बेरीज मुलांना आपण इथे शिकवू शकतो। बेरीज म्हणजे काय? बेरीज म्हणजे एकत्र मिळवणे, समूहातील सर्व चित्र मोजणे किंवा सांगणे आणि नंतर लिहिणे। अशा प्रकारे विविध वस्तू, चित्र, संख्या यांचा उपयोग करून म्हणजेच मूर्त वस्तूंचा वापर करून आपण मुलांना 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांची बेरीज करायची कशी हे पाहिले आहे। चला तर मग पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।